नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ची सेकंड सेमिस्टरची विद्यापीठाची सायन्स मेथडॉलॉजीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका विंटर 2025 या कालावधीतील आहे. चला तर पाहूया. बीएड सेकंड सेमिस्टर सायन्स मेथडॉलॉजीची विद्यापीठाची 2025 ची प्रश्नपत्रिका. सुरुवातीला त्या ठिकाणी दिलेली माहिती वाचा. This question paper contains 2 printed pages. IB 75/2025 Faculty of Interdisciplinary Studies BEd first year second semester examination November-December 2025 Pedagogy of School Subjects आणि विषयाचं नाव आहे सायन्स मेथडॉलॉजी. 20/12/2025 ला सॅटरडेला हा पेपर झाला होता. टाइम ड्युरेशन होतं 10 AM to 12 PM, 2 hours टाइम आणि टोटल मार्क्स आहेत 50. सुरुवातीला काही सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे. या ठिकाणी दिलेले आहेत पहा. नोट बी. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व आणि 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व आणि 2. फर्स्ट प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना आहे प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 सोडवा. आणि तिसरी सूचना आहे प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. सुरुवातीला प्रश्न जो असतो तो टिपा द्यायचा असतो. 10 मार्काच्या 4 टिपा आपल्याला लिहायच्या आहेत आणि प्रत्येक टिपेला 2.5 मार्क त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. प्रश्न नीट वाचूया आपण. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4 ऑफ द फॉलोइंग. एनी 4. A. Branches of science. B. Need of planning. C. Questioning technique. D. Science teacher association. आणि E आहे कोरिलेशन and its types. मराठीमध्ये खालीलपैकी कोणत्याही 4 वर थोडक्यात टिपा लिहा. A. विज्ञानाच्या शाखा. B. नियोजनाची गरज. त्याच्यानंतर C आहे तंत्र प्रश्न विचारणे, विज्ञान शिक्षक संघटना आणि समवाय व त्याचे प्रकार. शेवटची टिप. असे एकूण तुम्हाला 5 टिपा देण्यात येतात. फक्त त्याच्यापैकी 4 कोणत्याही तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, Which are the general and special teaching methods of science? Explain project method for 10 marks. विज्ञान अध्यापनाच्या सामान्य व विशेष पद्धती कोणत्या प्रकल्प पद्धती स्पष्ट करा. तिसरा क्वेश्चन आहे, डिस्क्राइब द ऑब्जेक्टिव्ह अँड इट्स एक्सप्लेनेशन रिलेटेड टू क्लासरूम टीचिंग फॉर 10 मार्क्स. वर्ग अध्यापनाशी निगडीत उद्दिष्टे आणि त्यांची स्पष्टीकरणे विशद करा. चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज लेसन प्लॅनिंग. डिस्कस रिगार्डिंग द हर्बर्ट्स 5 स्टेप्स फॉर लेसन प्लॅनिंग. पाठ नियोजन म्हणजे काय. पाठ नियोजनाच्या हार्बर्टच्या पंचपदी संदर्भात चर्चा करा. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 5वा क्वेश्चन आपण पाहूया. 5वा क्वेश्चन असा आहे, विच आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायन्स टीचर. ऑन विच कॅरेक्टरिस्टिक्स विल यू फोकस मेनली ॲज कन्सर्न्स टुडेज इरा. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, विज्ञान शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये कोणती. आजच्या काळाच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गुणवैशिष्ट्यांना प्राधान्यक्रमाने महत्व द्याल. 6वा प्रश्न आहे, डिस्कस द व्हेरियस टाइप्स ऑफ टीचिंग टूल्स युजफुल फॉर सायन्स टीचर फॉर 10 मार्क्स. विज्ञान शिक्षकाला उपयोगी पडणाऱ्या विविध प्रकारच्या शैक्षणिक साधनांची चर्चा करा. आणि लास्ट क्वेश्चन आहे 7वा, विच आर द कमिटमेंट अँड परफॉर्मन्स एरियाज ऑफ टीचर फॉर 10 मार्क्स. शिक्षकाची बांधिलकी आणि कामगिरीची क्षेत्रे कोणती. तर अशा प्रकारची ही प्रश्नपत्रिका आहे. एकूण 7 प्रश्न असतात. पहिला प्रश्न टिपांचा असतो. प्रत्येक प्रश्नाला 10-10 मार्क असतात. असे एकूण आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे. टिपाचा कंपल्सरी आहे. दुसरा, तिसरा, चौथा यापैकी कोणते 2, 5वा, 6वा, 7वा यापैकी कोणतेही 2 असे एकूण तुम्ही 5 प्रश्न सोडवा. परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.